हे मी महाराष्ट्राचं सांगतोय, त्याला अकोले ही काही अपवाद नाहीये. मित्रांनो, मला तुम्ही सांगा, खांद्यावरती घोंगडी घेऊन जर आपला बाप शेताला गेला तर तो धनगर होतो काय? आपल्याकडे घोंगडी वापरतेत ना, पर बग्यावर गेला तर बग्यालाही खालीवर घोंगडी टाकायची, बग्याला बसायचं आहे ना. अरे हे भाषण करायला लागले म्हणून किरण लांबटे, तो कोण पडळकर फिडळकर कोणतरी आहे म्हणे, त्याला पुरावे जमा करून देतोय की अंगावरती घोंगडी टाकली म्हणजे राघोजी भांगरेंच्या धनगर होईल राघोजी भांगर. अरे अशा पद्धतीचं विष पाजून तुम्ही विष पेरून काय करणार आहे तुम्ही? आता पडळकरची हिंमत नाही आमच्या नजरेत नजर घालून पाहायची. आमच्या दादा मी उभा असलो ना, असा तो कोसो मैलानं दूर जातो. आणि जर आदिवासींच्या वाटे गेलं ना त्या प्रश्नावर, तर विधानसभाच्या सभागृहात पण सोडणार नाही त्याला. एकोणीसशे 78 सालापासून धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा चालू होता, तेव्हापासून ते घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत. कधी? 1978. बरेच आमदार झाले मध्ये. हा निकाल 2022-23 ला आपण निकाली काढला. हायकोर्टाचा निकाल आपल्या बाजूला राहायला लागला आणि धनगरांचा प्रश्नच आदिवासींमध्ये यायचा मिटला. आता निवडणुका आल्या जवळ म्हणून बंजारा समाजाची आंदोलन सुरू झाली. अजून कुणाला डोहाळे लागले की आम्ही आदिवासींमध्ये येऊ. पण अरे, आमच्या मागे बाबासाहेबाची घटना आहे. हे आम्हाला संविधानिक आरक्षण आहे एससी आणि एसटीचं, याच्यामध्ये कोणी येऊ शकत नाहीये. मुख्यमंत्र्यांनी पण स्पष्टोक्ती दिली की एससी आणि एसटीचं आरक्षण राज्याच्या हातात काहीच नाही. पण हे पुढारी खोटं खोटं सांगताय. ते बाकीचे व्हॉट्सअप वरती लिहिणारे, ज्याला शंभर पुसता येत नाही ते बी लिहिते, अरे तुम्ही काय आदिवासी आमदार काय करते म्हणे.